गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण महानुभव पंत पाहत होतो आणि ते आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर मला सांगा, थोडीशी एक रिव्हिजन घेऊया. चक्रधर स्वामी यांचे मूळ नाव कोणते? चला सांगायचं आहे सगळ्यांनी. चक्रधरांचे मूळ नाव काय? चक्रधर यांचे मूळ नाव काय सांगा. काय आहे चक्रधर स्वामींचे मूळ नाव? हरपाळदेव. काय आहे? हरपाळदेव. सांगा आता, महानुभावामध्ये कोणत्या देवाची आराधना केली जाते? सांगायचं, महानुभावामध्ये कोणत्या देवाची आराधना केली जाते? काय? श्रीकृष्ण. याच्यामध्ये 5 अवतार सांगितले आहे. स्वतः कृष्ण, दत्त, चांगदेव राऊळ आणि चक्रधर. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ठीक आहे. हां, हो, अगदीच. ठीक आहे. तर आपण काल पाहिलं होतं की महानुभव संप्रदायाचे जे काही आचार धारणा आहे किंवा आचार आहेत ते पाहिले होते. आचारसंहिता आपण ज्याला म्हणतो ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की चक्रधरकालीन महाराष्ट्र आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही आहे महानुभवीय तत्वज्ञान आपण पाहिलेलं आहे की एकंदरीत काय तत्वज्ञान आहे. तर इथे काय आहे, याच्यामध्ये समानता आपल्याला दिसून येते. एक श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णाची जी 5 रूपे आहे ह्या पद्धतीने. आणि मला सांगा, महानुभवांचा ग्रंथ कुठला, महत्त्वाचा ग्रंथ कुठला ज्याच्यामध्ये महानुभव तत्वज्ञान आहे? कोणता ग्रंथाचं नाव सांगा बरं. कोणता आहे? सूत्रपाठ. बरोबर. सूत्रपाठ हा जो काही ग्रंथ आहे हा महत्त्वाचा ग्रंथ आहे महानुभवामध्ये. ठीक आहे. आता काल आपण पाहिलं होतं की चक्रधर स्वामी यांचं मूळ नाव जे होतं ते हरपाळदेव होतं. आणि आपण ती जी काही एक प्रकारची आख्यायिका जी आहे, नंतर काय झालं आणि ते चक्रधर स्वामी कसे बनले, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की पंचमहाभूते पाहिलेले होते आणि त्रिगुण पाहिलेले होते. त्याच्यामध्ये आपण राजस, तमस हे सगळे गुण त्याच्यामध्ये आपण पाहिलेले होते. ठीक आहे. आता आपल्याला नाही, मी आणली आहे. तर आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की महानुभावांचा जो काही आचार धर्म आहे तो पाहणार आहोत. आणि त्या अगोदर जे काही आहे आपण काल पाहिलं होतं की जसं कृतायुग आहे, त्याच्यानंतर त्रेतायुग आहे, त्यानंतर द्वारपार युग आहे. तर त्या असं म्हणतात की असे जे काही युग होते तर त्या युगामध्ये एका नावाने परमेश्वरांनी जन्म घेतला आणि त्याच्यामध्ये बदल घडवले. तसंच कलियुगामध्ये जर
कोण आहे तर ते कोण आहे चक्रधर स्वामी. त्याच्यामुळे कलियुगामध्ये चक्रधर स्वामी यांनी अवतार घेतला आहे असं मानलं जातं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की महानुभाव पंथांचा आचार धर्म. ठीक आहे. नेक्स्ट हेडलाईन द्यायची आहे. महानुभावांचा आचार धर्म जो काही आहे आपण पाहणार आहोत. तर बघा, आता हा पंथ जो काही आहे हा मुख्यतः साधकांचा पंथ आहे. साधक म्हणजे काय? काय साधक म्हणजे काय सांगा बरं? साधक म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये जे साधना करतात त्यांना आपण साधक असे म्हणतो. ठीक आहे. जे साधना करतात त्यांना आपण साधक असे म्हणतो. ठीक आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्यायचं आहे. तर बघा, आता ह्या पंथातील शिष्यांसाठी असणारे नियम आणि आचार धर्म याविषयी कल्पना ज्या काही आहे कडक होत्या. म्हणजे जे कोणी शिष्य होते, शिष्य स्त्री पुरुष शूद्र ब्राह्मण सगळ्यांना हा धर्म काय होता, हा पंथ काय होता, खुला होता. त्याच्यामुळे कोणीही येऊन इथे साधक बनू शकत होतं. तर त्याच्यामुळे एक प्रकारचा साधकांचा धर्म. त्याच्यानंतर नियम कसे होते इथे एकदम कडक. आणि नंतर मग हे कडक अतिशय कडक नियम असल्यामुळे सुद्धा महानुभाव पंथाचा जो काही आहे नंतर हळूहळू त्याचा प्रभाव जे काही आहे ते कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ते आपण नंतर पुढे पाहूया. ठीक आहे. आता तर बघा, आता संन्यस्त म्हणजे जे संन्यास घेतलेले आहेत ते व गृहस्थ असे दोन वर्ग ह्या पंथामध्ये होते. कोणते दोन पंथ होते? संन्यस्त व गृहस्थ. कोणते होते? संन्यस्त व गृहस्थ जे काही आहे हे दोन प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आता बघा, नावाप्रमाणे संन्यस्त म्हणजे काय की बाबा परिवारापासून कुटुंबापासून वेगळं राहायचं. म्हणजे त्यांचा जो काही मठ असेल तिथे जाऊन हे करायचं. आणि गृहस्थ म्हणजे काय की गृहस्थश्रम. गृहस्थश्रम याचा अर्थ काय होतो की तुम्ही संसारात राहून घरामध्ये राहून कुटुंबामध्ये राहून सुद्धा काय करू शकता? बरोबर आहे, साधना करू शकता. तर अशा प्रकारे काय आहे, शिष्यांचे दोन वर्ग आहेत. लिहून घ्यायचं आहे, संन्यस्त व गृहस्थ. संन्यस्त व गृहस्थ. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर काय आहे की आता संन्याशाने कुठलाही संन्याशी असो त्यांनी नियमितपणे काही गोष्टी करण्याची गरज आहे. आता जसं बघा, आता संन्याशी जो आहे, ठीक आहे, तर दोन प्रकार आहेत. एक आहे संन्याशी, एक आहे गृहस्थ. तर आता संन्याशी जो आहे तर त्यांनी काय करायचं का नित्य भ्रमंती. भ्रमंती म्हणजे काय की फिरणं, कुठं कुठं भेटीगाठी देणं असेल, त्यांची जिथं जिथं केंद्र असतील तिथे जाऊन भेटणं असेल, जे काही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवले असेल मग तिथे काय त्यांनी भाषण देणं उपदेश देणं ह्या प्रकारच्या गोष्टी. त्याच्यानंतर काय भिक्षा भोजन. भिक्षा भोजन म्हणजे काय की भिक्षा मागून केलेलं भोजन म्हणजे काय भिक्षा भोजन. काय करायचं म्हणजे संन्याशी लोक आहेत, संन्याशासाठी काय होतं की भ्रमंती करायची. भ्रमंती केल्यानंतर काय करायचं आहे, भिक्षा भोजन करायचं आहे. आणि एकांतवास. एकांतवास म्हणजे काय, स्वतः एकटे राहणे. एकांत आपण म्हणतो ना की मला एकांत फार, काही लोक म्हणतात बघा मला एकांत फार आवडतो. तर एकांत वास असं जे काही आहे तर पत्करून काय आहे परमेश्वराचे नामस्मरण करावे अशी अपेक्षा आहे संन्याशी. ठीक आहे. याच्या संन्याशीचं काय आहे, भ्रमंती करायची. त्याच्यानंतर काय करायचं आहे, नामस्मरण. बरोबर आहे.
एकांत आणि भिक्षा, भिक्षा भोजन. तर जो संन्याशी झाला त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी करणे अपेक्षित आहे. कर्म धर्म विधी विखो असं जे काही आहे ते. तर म्हणजे जीवेश्वर, भक्तियोग असेल, संन्यास असेल, अहिंसा असेल, तर ह्या 4 प्रमुख तत्वांच्या आधारावर जे काही आहे महानुभवांचा आचार धर्म जे काही आहे आधारलेला आहे. ठीक आहे, कळालं तुम्हाला? लिहून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. जीवेश्वर भेद, जीवेश्वर भेद, जीवेश्वर भेद, भक्तियोग, जीवेश्वर भेद, भक्तियोग, संन्यास, संन्यास व अहिंसा, व अहिंसा या 4 प्रमुख तत्वांच्या आधारावर, या 4 प्रमुख तत्वांच्या आधारांवर महानुभवांचा आचार धर्म उभा आहे. महानुभवांचा आचार धर्म महानुभवांचा आचार धर्म, महानुभवांचा आचार धर्म आधारलेला आहे. ठीक आहे. आता बघा चक्रधरांनी काय सांगितलं आहे, भिक्षा राजबाई. चक्रधरांनी काय सांगितलं आहे, भिक्षा राजबाई. त्या भिक्षेसाठी काही पथ्य सुद्धा सांगितले. म्हणजे काही भूक लागली जागोजागी जाऊन तुम्ही भिक्षा मागायचं आणि खायचं असं नाही. तर चक्रधर महाराजांनी किंवा चक्रधर स्वामींनी काय केलेलं आहे की त्यासाठी काही पथ्य सुद्धा सांगितले आहे की भिक्षा करताना घर निवडू नये. म्हणजे हे घर चांगलं दिसतंय बाबा, हा महल दिसतंय, हे झोपडी दिसतंय, हे कुडाचं घर दिसतंय, पत्र्याचं घर दिसतंय आणि हा बंगला दिसतोय, मग चला तिथं काहीतरी भिक्षा चांगली मिळेल. तर असं भेदाभेद नको. तर त्याच्यामध्ये काय की भिक्षा मागताना काय आहे, घर निवडू नये. भिक्षा मागताना घर निवडू नये असं चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे. भिक्षेच्या आशेने ओळखीच्या घरी किंवा तोरण लावलेल्या घरी मुडीच जाऊ नये. ओळखीच्या घरी पण जाता कामा नये. तोरण लावलेलं घरी जाऊ नये. का बरं असं म्हटलं असेल सांगा बरं? तोरण लावलेल्या घरी जाऊ नये असं का म्हटलं असेल चक्रधर स्वामींनी? थोडं लॉजिक लावा, सांगा बरं, तर्क लावा. प्रगती, विशाल, चला सांगा का म्हटलं असेल असं? तोरण लावलेल्या घरी, तोरण कोणाच्या घरी बांधता तो सांगा बरं? एकतर काय आहे, काहीतरी त्यांच्या घरी उत्सव असणार, समारंभ असणार किंवा काहीतरी प्रोग्राम असणार, कार्यक्रम असणार, बरोबर आहे. वाढदिवस असू शकतो, लग्नविधी असू शकतं, निधन झालेलं असू शकतं कोणाचं. म्हणजे काय, घरी काहीतरी पंचपक्वान्न होणार, बरोबर आहे. तर त्या लोभाच्या पायी तुम्ही तिकडं जाता कामा नये. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे. आणि ओळखीच्या घरी गेल्यावर अरे बाबा आपल्या नातेवाईक किंवा आपल्या कुटुंबियांमधलं काय आहे, त्यांनी संन्यासी झालेले आहेत महानुभव पंथाचे, म्हणजे बाबा चांगलं खायला पाहिजे. जसं आपल्या घरी पाहुणे येतं तर पाहुण्यांना आपण काय भाजी भाकर चटणी भाकर देतो का? नाही. त्यांच्यासाठी आपण काय पंचपक्वान्न चांगलं बनवतो. मग समोरच्याच्या मनात सुद्धा काय ती इच्छा उत्पन्न होऊ शकते की आपल्या ओळखीचं आहे किंवा तोरण लावलेलं घर आहे. तर चक्रधर स्वामींनी साफ सांगितलं की अशा घरांमध्ये तुम्ही जायचं नाही जिथं तोरण लावलेली आहे, जिथं काहीतरी ओळखीचं घर आहे, किंवा घर निवडू नये. तुम्ही घर निवडू नये असं सांगितलेलं आहे. भिक्षेच्या आशेने ओळखीच्या घरी त्यांनी निषेध केलेला आहे. ठीक आहे. आता भिक्षेचे अन्न ग्रहण करताना त्याची चव घेऊ नये. ते नावडतं सेवावे. रेंदिया चेंदिया दरू भजिये असं ते उल्लेख करतात की भोजन हे केवळ देह उभा ठेवण्यासाठी आहे. प्राणासी आहारू द्यावा त्यामागील भूमिका आहे असं.
की चोचले करायचे नाही जेवताना. आजकाल आपण कसं चोचले करतो. मग साधी पोळी दिली तर मग तेलाचीच का नाही दिली, मग ती थंडी झाली मग गरमच पाहिजे, मग असंच पाहिजे तसंच पाहिजे, ही भाजी आवडत नाही, तिखटच जास्त झालं तेलच जास्त झालं, किती चोचले करत बसतो. तर हे एक शिकण्यासारखं पण आहे, की मी असं म्हणत नाही की काही खाण्याचं तुम्ही आवडीनिवडी करू नका. पण कधी-कधी आपण काय करतो, की खाण्यामध्येच बराच आपला वेळ घालवत असतो बरेच. म्हणजे सकाळी उठलं काय खायचं, उठल्यानंतर काय खायचं, नंतर नाश्त्याला काय खायचं, नंतर 11 वाजता काय खायचं, नंतर जेवणाला काय खायचं, नंतर 4 वाजता काय खायचं, तर 6 वाजता काय खायचं, रात्री काय खायचं, झोपताना काय खायचं. म्हणजे त्यातल्या त्यात स्त्रियांचं जे आयुष्य आहे, ज्या काही गृहिणी आहेत त्यांचं आयुष्य असंच जातं. यांच्यासाठी काय बनवू, मुलांसाठी काय बनवू, यांना काय आवडेल, मग हे करून बघते, मग ते करून बघते, आणि स्वतःचं जे काही आयुष्य आहे ते स्वतःचं आयुष्य बाजूला राहून जातं. स्वतःचे छंद, स्वतःचं शिक्षण, स्वतःला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे, स्वतःला जे काही वाचायचं राहिलेलं आहे ते बाहेर पडतं, आणि हे बनवू ते बनवू त्याच्यातच आयुष्य जातं. त्याच्यामुळे खरं तर तुम्ही जर विचार केला की जे आरोग्यासाठी चांगलं आहे किंवा जे हेल्दी आहे, ज्याच्यामध्ये भरपूर पोषण आहे, तर अशा गोष्टी खूप साध्या आणि सरळ असतात. खरंच जे तुम्ही करून बघा, तुम्हाला असं वाटत असेल तर. बघा, आता रोज तुम्ही तुम्ही बरेच जण असे म्हणतात की आता विषय निघाला म्हणून आणि तुम्ही स्टुडंट आहात म्हणून, तर बरेच जणांना असं असतं की सकाळी उठल्यावर नाश्ता, मग चहा हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, पोहे पाहिजे, उपमा पाहिजे, इडली पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. ते बनवायला सुद्धा वेळ लागतो, पण ते खूप जास्त पोषक पण आहे का शरीराला? नाही. पण जर तुम्ही असं ठरवलं की नाश्त्याला मी एक फळ खाणार आहे, कुठलंही फळ, आठवड्याला मी बदलवेल, पहिल्या आठवड्यात मी पेरू खाईल, दुसऱ्या आठवड्यात मी बनाना खाईल वगैरे, किंवा दुसरं काही जे काही असेल ते तुम्ही असं ठरवलं तर तर खूप सोपी आहे ना, बरोबर आहे? तर आपण सुद्धा काही जे काही आहे बदल, सारखं खाव 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 असेल किंवा आपल्या घरच्यांना त्रास देणं असेल, ते कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे. आपण एक जसं गौतम बुद्ध म्हणतात की अत्तदीप भव, म्हणजे काय, स्वतःचा प्रकाश तुम्ही स्वतःच बनलं पाहिजे, तुम्ही स्वतःच स्वावलंबी बनलं पाहिजे. कारण जसं आपलं आयुष्य आहे तसं आपल्या घरातल्या लोकांचं, इतरांचं सुद्धा आयुष्य आहे, विशेषतः स्त्रियांचं आयुष्य आहे. त्यांनी फक्त उठा आणि उठून सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं आपल्या घरच्यांना काय लागतंय काय नाही, काय बनवायचंय काय नाही, त्यांचे कपडे धुण्यापासून त्यांचे कपडे घड्या करण्यापर्यंत, स्वयंपाक करण्यापासून भांडी घासण्यापर्यंत हेच ते करत आलेलं आहे. तर आता जे काही आहे, आता वेळ आलेली आहे की आपण बदललं पाहिजे. मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो, ठीक आहे? तर एक प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल असं जीवन आहे, प्रत्येकाला इच्छा आहेत, प्रत्येकाचं हे आहे, ठीक आहे? तर ह्या पद्धतीने, तर मग महानुभवपंत काय म्हणतात, म्हणजे मग आपण असं जर सांगितलं आपल्या शरीराला समजून, म्हणजे ठीक आहे एखाद्या वेळेस तुम्ही खाताय 15 दिवसातनं, महिन्यातून एकदा ठीक आहे तुम्ही बाहेर गेले काहीतरी खाताय वगैरे किंवा काहीतरी बनवताय, ठीक आहे. पण रोज 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 आणि हे खूप असं कंटाळवाणं आहे. जर तुम्हाला म्हटलं सकाळी उठा, नाश्ता करा, मग जेवण बनवा, 4 वाजताचे स्नॅक्स बनवा, रात्री परत जेवण बनवा आणि हे कंटिन्यू करत राहा, म्हणजे रविवारी पण सुट्टी नाही, किती कंटाळवाणं आहे हे. विचार करा, मग आपल्या आई असेल, बहीण असेल, बायको असेल, हे कसं करत असतील? तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, म्हणजे आपल्याला अभ्यासच करायचा असतो नुसता बसून, तरी आपण नीट करत नाही. आपल्याला फक्त नोट्स वाचायच्या असतात, आपण ते सुद्धा नीट वाचत नाही, तर मग हे कंटाळवाणं आहे. मग आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? तर हे आपण स्वतःची उत्तरं जी काही आहे ती स्वतः शोधली पाहिजे. तर त्याच्यामुळे हे जे काही आहे, काही गोष्टी खरंच घेण्यासारख्या आहे, की आपण खूप चोचले करत असतो प्रत्येक गोष्टीचे. हे नाही तर ते पाहिजे, ते नाही तर ते पाहिजे, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. तर जे चक्रधर स्वामी आहे काय सांगतात, की असं आवडतं नावडतं म्हणून नाही, तर जे मिळालं आहे भिक्षेमध्ये ते तुम्ही खायचं आणि त्याची चव घ्यायची नाही. नेहमी हे लक्षात ठेवायचं की काय आहे, भोजन देह उभं राहण्यासाठी आहे. तुम्हाला शक्ती मिळाली पाहिजे किंवा जीवन जगण्यासाठी ते एक प्रकारचं लागतं तसं. असं जे काही आहे तुमचे आचार विचार इथे राहिलेले पाहिजेत असं चक्रधर स्वामी म्हणतात, आणि ह्याच्यातून पुष्कळसं घेण्यासारखं आहे. आता बरेच जण काय करतात की कॉलेजमध्ये वगैरे
ब्रेक असतो. आता काही जण अभ्यास करणारे असतात, काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करणार, मग मित्रमंडळ म्हणतात चला कुठेतरी बाहेर जाऊयात खायला, 1 तास तिथंच घालवून येतात. तसा वेळ खूप कमी आहे ना, तर तिथं घालवून येतात. पण जे कोणी हुशार लोक असतात बघा, जे कोणी परीक्षेत नेहमी हे करतात, ते ना ह्या गोष्टीत पण हुशार असतात. ते त्यांचं त्यांचं काहीतरी स्वतःचं थोडं घेऊन येतात घरून, एखादं फळ बॅगेत ठेवतात, एखादा हे बॅगेत ठेवतात काहीतरी. तर असं आपल्याला जमायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, प्राणासी आहारू द्यावा, इंद्रियासी नेदावा. तर प्राण्यांना सुद्धा आपल्या भिक्षेतलं जे काही आहे ते दिलं पाहिजे, असं जे काही आहे चक्रधर स्वामी म्हणतात. त्याच्यानंतर काय आहे बरं आचार धर्म नंतरचे, आपण ते बघू. आता नंतरचे जे काही आचार धर्म आहे, तर काय म्हटलं आहे, परनिंदा करू नये. परनिंदा म्हणजे काय, कोणाच्या चुगल्या चहाड्या करू नये, परवार्ता करू नये. इकडचं तिकडे ज्याला आपण लावालावी म्हणतो, ती लावालावी जी काही आहे ती करायची नाही. काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, तर ह्या जे काही तिन्ही आहे, तर ह्या तिन्ही काय आहे, नरकाची द्वारं आहे, अशी चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे. त्याच्यामुळं काय की याच्यावर आपल्याला मात मिळवायची आहे. काम असेल, क्रोध, मद, मत्सर असेल, एखाद्याचा हेवा असेल, तर याचा त्याग करावा, म्हणजेच काय, संन्यास. संन्यासाची चक्रधर स्वामींनी काय व्याख्या सांगितली आहे, काम, काम, क्रोध, मद, मत्सर. मद म्हणजे काय की दारू, व्यसन वगैरे आपण जे म्हणतो. ठीक आहे. आणि याला काय म्हणू शकतो आपण, काम, काम म्हणजे कामवासना, क्रोध म्हणजे राग, मद म्हणजे काय, व्यसन, आणि मत्सर म्हणजे काय, हेवा, राग असेल त्याच्यामध्ये, मग ते सगळं आलं, चुगल्या करणं असेल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या मग. ठीक आहे. तर याचा त्याग करणे म्हणजे काय करणे, संन्यास. तर संन्यासाची व्याख्या आपल्याला किंवा संन्यास म्हणजे काय हे चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. अहंकार टाकणे आवश्यक, म्हणून अहमतेचे मूळ सकंदी उखाणे, असं जे काही आहे चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहे. ठीक आहे. जर म्हणजे असं होतं बऱ्याचदा, आता पुष्कळ जे काही आहे महानुभी पंथाचे असतात, तर मग तुम्ही एकमेकांना भेटले तर मग काय, एकमेकांना भेटले तर काय, श्रमनिवृत्ती करा. काय सांगितलंय त्याच्यानंतर की तुम्ही जर एकमेकांना भेटले तर मग काय, एकत्र बसून जे काही आहे खानपान करा. पण काय की चर्चा करा, गोष्ट म्हणजे असं बोला, कथा वार्ता करा, पण इतर वेळी जे काही आहे किंवा काय म्हटलंय त्याच्यानंतर पण 7-8 दिवसापेक्षा काही तुम्ही एकत्र राहू नका. तुम्ही भेटले तर ठीक आहे बाबा, तुम्ही थोडा एकत्र टाइम घाला, खा प्या, एकमेकांशी बोला वगैरे, पण जास्त राहू नका. कारण आपल्याला काय करायचं आहे हे जे काही आहे आपल्याला चक्रधर स्वामी सांगताना इथे दिसतात. ठीक आहे. आर्तजनांशी बोलू नका, पण इतर वेळी काय त्यांनी सांगितलेलं आहे की लोहे पाणी गिळिले ऐसे होऊनी असावे. असं म्हणजे त्यांनी सांगितलंय, कर्मजड होऊ नका, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता हा जो काही महानुभव पंथांचा जो काही आचार धर्म आहे, तर नेहमी म्हणजे आपल्याला याच्यातून एक वर्तनाची जी काही शिकवण आहे की कसं राहावं, काय करावं, काय नाही करावं, तर हे आचार धर्मामधून जे काही आहे आपल्याला शिकायला मिळते. म्हणजे आचार धर्म याचा सोपा अर्थ काय हो, तर आचार धर्म म्हणजे काय की नियमावली, काय करावे, कसं करावे, कसे वागावे, कसे वागू नये, एकंदरीत हा सगळ्यांचा अर्थ म्हणजे काय, आपल्याला आचार धर्म आहे. बरोबर आहे, कळालं इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. तर असं सांगितलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की महानुभव पंथ म्हणजे महानुभवांची जी काही वाङ्मय निर्मिती. आता वाङ्मय निर्मिती आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे, कारण काय आहे, ती मराठीतून झालेली आहे. आता जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, तर तेव्हा बघा एखादी गोष्ट यायला किंवा मान्य व्हायला काय लागतं, पुरावे लागतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचं कायदा व्हायला, एखाद्या गोष्टीला मान्यता मिळायला, काही असेल तर काय पुरावे लागतात. तर महानुभव पंथ जो काही आहे अतिशय म्हणजे प्राचीन किंवा आपण असं म्हणू शकतो की जुना असा पंथ आहे.
आणि हे जे वाङ्मय आहे ते मराठीतून निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे. आणि हाच पुरावा केव्हा वापरण्यात आलेला, म्हणजे 2-3 पुरावे वापरण्यात आले, पण त्यातल्या त्यात महानुभव पंथांचा जो काही पुरावा आहे तो इथे वापरला. की बा म्हणजे अभिजात भाषा काय, की त्याचं म्हणजे कशावरून अभिजात भाषा ठरली, तर काय की जी म्हणजे बऱ्यापैकी ती भाषा जुनी असली पाहिजे आणि ती तशीच चालत आलेली पाहिजे, म्हणजे काय असणार ती अभिजात भाषा. पण आता उद्या उठून सुटून कोणी म्हटलं की आमच्या भाषेला अभिजात भाषा करा, तर तसं होणार नाही. मग ते काय म्हणणार की बाबा आम्हाला पुरावे पाहिजे. काय पाहिजे? पुरावे. मग हे पुरावे आहेत, महानुभव वाङ्मय निर्मिती आहे, शिल्पलेख आहे अनेक, ताम्रपट आहेत अनेक. तर हे असे जे काही आहे, तर हे अभिजात भाषेचे पुरावे आहेत. त्याच्यासाठी हा पुरावा देखील महत्त्वाचा आहे. तर आपण बघूयात आता महानुभवांची वाङ्मय निर्मिती काय काय आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट हेडिंग द्या, महानुभवांची वाङ्मय निर्मिती. महानुभवांची वाङ्मय निर्मिती. तुम्हाला काय काय माहित आहे सांगा बरं. तुम्ही काही वाचलेलं आहे का, किंवा तुम्हाला काही BA ला होतं का, MA ला, BA ला? सांगा. सांगा बरं. तर बघा आता सगळं जे काही महानुभवांचं वाङ्मय आहे, तर ते कशावर आधारलेलं आहे? पंथनिष्ठा. पंथनिष्ठावर आधारलेलं आहे, म्हणजे पंथावर असलेली जी पंथनिष्ठा, याचा अर्थ काय? पंथ म्हणजे महानुभव पंथ, निष्ठा म्हणजे काय की जी काही श्रद्धा आहे, विश्वास आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? पंथनिष्ठा. तर एकंदरीत काय आहे की महानुभव जे वाङ्मय आहे, तर महानुभव वाङ्मय पंथनिष्ठेवर आधारलेलं आहे, ती त्याची प्रेरणा आहे. आता बघा पंथांचे जे काही प्रवर्तक आहे, तर मग त्यांनी प्रवर्तक म्हणजे त्यांचे जे शिष्य, जसं आपण समोर बघणारच माईनभट, केसोबास असेल, महादाईसा असेल, नरेंद्र असेल वगैरे, तर आपण यांनी वेगवेगळी जी काही ग्रंथरचना केलेली आहे. तर आता हे जे पंथांचे प्रवर्तक म्हणजेच की शिष्य होते, मग त्यांनी प्रवर्तक का म्हटलेलं आहे? कारण त्यांनी काय केलेलं आहे की धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. कळतंय? धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? प्रवर्तक असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? प्रवर्तक. मग यांनी काय काय केलं प्रवर्तकांनी? तर मग यांनी काय केलं? चरित्रे लिहिली, आपण ते बघणार आहोत. नंतर काय? लीळा लिहिला. लीळाचा अर्थ मी कालच सांगितला. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे? आख्यायिका लिहिलेली आहे, वचने लिहिली आहे. आख्यायिका लिहिलेली आहे. आख्यायिका म्हणजे गोष्टी, बाबा असं असं झालं होतं, तसं तसं झालं होतं, खरं खोटं ते बाजूला असतं. ठीक आहे. मग काय? तत्वज्ञान असेल, अजून आचार धर्म असेल. ठीक आहे. तर मग हे सगळं कोणी लिहिलं? त्यांचे शिष्य, जे की नंतर प्रवर्तक झाले. प्रवर्तक म्हणजे प्रचार करणारे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. तर त्यांनी जे काही आहे ह्या गोष्टी जे काही आहे लिहिल्या, आणि मग नंतर काय झालं की ते वाङ्मयदृष्ट्या आपल्यालाही महत्त्वपूर्ण ठरल्या, कारण त्याच्यामध्ये बरंचसं गद्य होतं, पद्य होतं, धवडे होते. महानुभव पंथामुळे काय आपल्याला मिळालं आहे की मराठी साहित्यातील पहिली कवयित्री महादंबेच्या नावाने आपल्यासमोर ती आली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की महानुभव पंथांमुळे आपल्याला कवयित्री पहिली मराठी कवयित्री मिळाली वगैरे, असंही आपण एक म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा, आता गद्य आणि पद्य दोन्हीही रूपातून जी काही आहे जाणीवपूर्वक रचना आपल्याला दिसून येते. तर आपल्याला जर प्रश्न आला की महानुभव पंथाचं जे काही आहे तत्वज्ञान वाङ्मय निर्मिती कशा स्वरूपाची, तर गद्य पद्य दोन्ही स्वरूपाची आहे.
गद्य आणि पद्य. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपाची आहे. ठीक आहे, गद्य पद्य दोन्ही स्वरूपाची आहे, लिहून घ्यायचं आहे. आता बघा, आता ही महानुभावाची वाङ्मय निर्मिती जी आहे तर ती वैशिष्ट्यपूर्ण का आहे? तुम्ही याचा कधी विचार केलाय का? सांगा बरं मला. ती का महत्त्वाची आहे? ती का वैशिष्ट्यपूर्ण आहे? किंवा वैशिष्ट्यपूर्ण जाऊ द्या, ती का महत्त्वाची आहे मला सांगा. चला, प्रगती, रेणुका, सांगा तुम्हाला काय वाटतं? महानुभावांची वाङ्मय निर्मिती जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाची का आहे? सांगा बरं. चला, लॉजिक लावून सांगा मला. चलो बताओ जल्दी से. चला, लॉजिक लावून सांगा. काय वाटतं तुम्हाला? का महत्त्वपूर्ण किंवा त्याचं वेगळेपण काय आहे किंवा महत्त्वपूर्ण काय? सांगा बरं. बघा, इकडे लक्ष द्या. मला एवढं सांगा फक्त की जो महानुभव पंथांचा किंवा चक्रधर स्वामीचा जो काळ होता त्याच्यामध्ये मुख्यतः कोणत्या म्हणजे मी काळाविषयी बोलतेय, काळ, पूर्ण काळ तो जो काही आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या भाषेचं प्राबल्य होतं जास्त? सगळ्यात जास्त कोणत्या भाषेचे प्राबल्य होतं किंवा कोणती भाषा वापरली जायची लिखाणासाठी, ग्रंथ निर्मितीसाठी? सांगा बरं. हां, व्हेरी गुड रेणुका, प्रगती. तर बघा, तर व्यवस्थित समजून घ्यायचंय. बघा, आता चक्रधर स्वामीचा जो काळ होता ना, महानुभव पंथ, मी सुरुवातीला सांगितलं की याचं महात्म्य तुम्हाला. तर बघा, याच्यामध्ये काय व्हायचं ना, संस्कृतमध्ये रचना व्हायची. विशेषतः जे काही परमार्थ आहे, भक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे काही लिखाण, मंत्र, तंत्र जे काही असेल ते संस्कृतमध्ये होते, वेद वगैरे सगळं. ठीक आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना. आणि आधीचे जो काही धर्म होता, हिंदू धर्म असेल किंवा इतर कुठले धर्म आले असतील, एक्सेप्ट जैन, बौद्ध वगैरे, तर हे यांचं काय होतं की एकतर सगळ्यांना तिथे अलाउड नव्हतं, म्हणजे सगळ्यांना तिथे येण्याची मान्यता नव्हती. त्याच्यानंतर संस्कृत सगळ्यांना शिकण्याची, बोलण्याची, पठण करण्याची, वेद वाचण्याची हे नव्हती. तर चक्रधर स्वामींनी काय केलं? चक्रधर स्वामींनी जाणीवपूर्वक त्यांच्या शिष्यांना सांगितलं की सगळी जी काही वाङ्मय निर्मिती होणार आहे, तर ती काय करायचं आहे? देशी भाषेतून तुम्हाला वाङ्मय निर्मिती करायची आहे. देशी भाषा म्हणजेच आता महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी. तर पहिले आपण आता कसं म्हणतो, डायरेक्ट असं मराठी लिहितो, बरोबर आहे. ते अपभ्रंश होऊन कशी आली आहे बघा. पहिले अशी लिहायची, मराठी असं होतं, मराठीला आधी असं लिहायचं. मग ती हे होऊन कशी अपभ्रंश होऊन कशी आली? महारठी. आणि मग असं करून करून ती मग आपण आता असं शॉर्ट आणि सोप्या याच्यामध्ये मराठी असं लिहितो. ठीक, ओके. तर मग हे जे काही आहे हे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगते की जे काही अभ्यासक्रम ज्यांनी बनवला किंवा त्यातल्या त्यात जे वाङ्मय, मराठी वाङ्मय, तर मराठी वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये आपल्याला महानुभव पंथ का बरं असेल ना? आता काही फारसं महानुभव पंथ आपल्याला खूप रेअरली पाहायला मिळतो, कोणतरी महानुभवी पंथाचे आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, बरोबर आहे. पण का वाटलं असेल? कारण काय होतं, त्याचं सामाजिक स्थानही त्या काळात अतिशय महत्त्वाचं होतं. कारण तिथे समानता होती, तिथे आपल्या प्राकृत भाषा, देशी भाषा, मराठी भाषा होती आणि त्याच्यामुळे त्याच्यात जे निर्माण झालेलं काय वाङ्मय तर आणि गद्यपद्य जे काही आहे ते, तर त्याच्यामुळे काय आहे, हे अतिशय महत्त्वाचं मराठी साहित्याला जे काही आहे योगदान राहिलेलं आहे. ठीक आहे, जरी पंथ असला, जरी काय असलं तरीही कळलं. हे तुम्हाला माहीत पाहिजे. समजा इंटरव्ह्यूमध्ये अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न विचारले तर हे तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला असं साधा विचारू शकते, काय हो तुम्हाला काय वाटतं महानुभव पंथ आता का म्हणजे अभ्यासाला दिला असेल तुम्हाला? का आहे अभ्यासाला? काय एवढं काय त्याचं महत्त्व? इतर पंथ पण आहेत ना.
पण ते का नाही दिले वगैरे. तर सामाजिक व वाङ्मयीन दृष्ट्या काय आहे याचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. कळतंय का तुम्हाला? तर तुम्ही अभ्यास करताना फक्त असं असं झापडं काय म्हणू शकता, झापडं म्हणण्यापेक्षा असं एका दिशेने अभ्यास नाही करायचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये काय येणार आहे, MCQमध्ये काय येणार आहे, लिहिताना काय येणार आहे, हे सगळे कंगोरे जे काही आहे अभ्यासाचे आपले उघडले पाहिजे. कळतंय तुम्हाला? तुम्ही असं एक प्रोफेसर कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे, ज्याला बोलता आलं पाहिजे, ज्याला लिहिता आलं पाहिजे, ज्याला प्रश्न विचारता आले पाहिजे, ज्याला उत्तर देखील देता आलं पाहिजे. कसं पाहिजे? प्रेझेंटेबल पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी कशी पाहिजे? प्रेझेंटेबल पाहिजे. वाटलं पाहिजे ना. असं कसंही तुम्ही काही कराल आणि आम्हाला माहीतच नाही आणि असं नाही. इथून पुढे असे उत्तरं पण देऊ नका कोणाला, की आम्हाला माहीत नाही, मला जमत नाही, मला येत नाही. अरे का नाही येते? तुमच्याकडे स्मार्टफोन आहे बाबा. जे टाईप कराल ते मिळतं. टाईप करायची गरज नाही, फक्त बोलायचं आहे तुम्हाला. ते उघडलं काय ChatGPT असेल, जेमिनी असेल, तुमचं Google असेल, काय असेल. तुम्ही ते उघडलं की तुम्ही जे बोलाल त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. तुम्ही जर असं टाकलं की बाबा महानुभव पंथावरचे जे काही बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये आलेले आम्हाला लेख पाहिजे, ते तुम्हाला वृत्तपत्राचे असे कात्रणं काढून देतात. आणि ते सुद्धा मोठ्या मोठ्या लेखकांनी लिहिलेले. तुम्हाला अजून काय पाहिजे मग? इथून पुढे असं म्हणायचंच नाही, मॅडम मला येतच नाही, मॅडम मला जमत नाही, मॅडम मला हे मी कधी पाहिलं नाही, ऐकलं नाही. अरे आता तुम्ही 25, 26, 27, 28, काही जण 30 वर्षाचे आहेत. मग आता तुम्ही काही लहान बाळं राहिले नाही आहे. ते 7वी 8वीतले 5वीतले ते सुद्धा हुशार झाले, त्यांना सुद्धा सगळं येतं, त्यांचे सुद्धा Instagram Facebook आहेत. मग असं करून चालणार नाही. एखादी गोष्ट येत नाही तर ती मला का येत नाही आणि त्याच्यासाठी मी काय करू शकतो, हा आपला दृष्टिकोन पाहिजे. आणि हा दृष्टिकोन तुम्ही स्वतःमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. इथून पुढे हे चालणारच नाही. आता आपण सजग झालेलो आहोत, सुजान झालेलो आहे, आपल्याला सगळं कळतं, आपल्याला मत देता येतं, आपल्याला लग्न करता येतं. मग आपल्याला ह्या गोष्टी का करता येत नाही? हे काय रॉकेट सायन्स आहे का? माणसाने माणसासाठी तयार केलेल्या गोष्टी आहेत. शिकण्याची आपल्याला हे पाहिजे ना. नाही येत ना एखादी गोष्ट तर ठीक आहे बाबा, मला येत नाही, पण मी याच्यावर माहिती काढून, याच्यातून अभ्यास करून जे काही आहे, नाही जमलं तर मॅडमची मदत घेणार, माझ्या मित्रमंडळींची मदत घेणार, शिक्षक लोकांची मदत घेणार आणि करणार. बघा, जर तुम्ही असा दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही आयुष्यात खूप समोर जाल. आणि मग मला येतच नाही आहे, मग ते मी कुठं शोधू, आणि मग मला ते दिसतच नाही आहे आणि मला ते सापडतच नाही, असं करण्यामध्ये मग तुम्ही मागे राहाल. याला काय अर्थ नाही. अशी व्यक्ती मग समोर नाही जात फारसे. असं करू नका. एखादी गोष्ट स्वतःला नाही कळाली तर दुसऱ्यांना विचारा. आजूबाजूला किती लोक आहे आपल्याकडे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाता त्या कॉलेजमधली मंडळी आहे, टीचर्स लोक आहे, स्टाफ आहे, प्राध्यापक. एक प्राध्यापक कसा असला पाहिजे ना, तुम्ही स्वतः विचारा ना. तुम्ही ज्या व्यक्तीकडून शिकता, तुम्ही माझ्याकडून शिकत असाल किंवा तुमचे कॉलेजचे जे काही प्राध्यापक असतात तुम्ही त्यांच्याकडून शिकतात आहे, तर तुम्ही उद्या प्राध्यापक होणार आहे, तुम्ही उद्या संशोधक होणार आहे. तुम्ही कसे असला पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी कशी असला पाहिजे, तुम्ही एक प्रेझेंटेबल असला पाहिजे. बोलण्यात, वागण्यात, लिहिण्यात, अभ्यास करण्यात, प्रत्येक गोष्टी तुम्हाला जमली पाहिजे. प्राध्यापक हा कसा असतो, मल्टी डायमेन्शनल असतो. त्याला बोलताही आलं पाहिजे, त्याला प्रश्न विचारताही आलं पाहिजे, त्याला उत्तरं देता सुद्धा आली पाहिजे, त्याला लिहिताही आलं पाहिजे. तुम्हाला सांगणार ना पत्रकार वगैरे येणार की बाबा तुम्ही समजा उदाहरणार्थ तुम्ही भाषा विज्ञान शिकवतात आहे, तुमच्याकडे सब्जेक्ट येतात, असं काही नाही तुम्हाला विचारून नाही देणार आहे ते सब्जेक्ट. जे सिलेबसला त्याच्यातलं कुठले तरी सब्जेक्ट येणार तुमच्या वाटेला. आता मला कोणी विचारलंय का, हा मॅडम तुमच्या आवडीचे विषय घ्या आणि शिकवा, असं नाही आहे. पूर्ण सिलेबस आहे A to Z तो मला कव्हर करायचा आहे. आणि ठीक आहे ना, म्हणजे असं नाही का आता जे 10 घटक आहेत तर माझ्यासाठी ते 10चे 10 घटकही सोपे आहे. मला ज्या गोष्टीमध्ये थोडी काय म्हणू शकतो कठीण वाटतात किंवा सोप्या वाटत नाही त्याच्यावर मी जास्त अभ्यास करणार, त्याच्यावर मी 2-3 पुस्तक अजून वाचणार आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे आपला दृष्टिकोन पाहिजे. कळलं का? स्वतःला प्रश्न विचारणं, चॅलेंज करणं. उद्या तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात, तुमची पर्सनॅलिटी कशी पाहिजे, प्रेझेंटेबल पाहिजे. असं काहीतरी मुरगळलेले तिथं जाणार, आम्हाला येतच नाही, मी कधी वाचलंच नाही, मला जमतच नाही, असं चालणार नाही. मग ते म्हणणार का बाबा मुलं तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील तर तुम्ही काय उत्तर देणार, आम्हाला नको, आमच्या कॉलेजला असे प्राध्यापक नको आहेत. असं करू नका. ठीक आहे. तर बघा, तर महानुभवांची वाङ्मय निर्मिती, तर महानुभवांची जी काही वाङ्मय निर्मिती आहे
तर ती पंथनिष्ठेवर आधारलेली. आता तुम्ही बऱ्याचदा म्हणणार की मॅडम आम्हाला बोलत असतात, ओरडत असतात. बघा, बाहेर तुम्हाला बाहेरच्या जगात गोड गोड बोलणारे खूप दिसणार, ठीक आहे. शिक्षक कसा असला पाहिजे, आरशासारखा असला पाहिजे, बरोबर आहे. पण तुमच्या ज्या काही चुका असतील किंवा तुम्ही जिथं कमी पडणार आहे ते तुम्हाला कोण दाखवणार आहे, बरोबर आहे. ते समोर जाऊन ठोकर खाण्यापेक्षा आता जे काही आहे त्या गोष्टी तुम्ही शिकायला, लर्न करायला जे काही आहे सुरुवात करा, ठीक आहे. समजलं. गद्य पद्य ह्या दोन्हीही माध्यमातून जी काही आहे निर्मिती झालेली दिसते. आता त्याच्यामुळं काय आहे की हे जे होते नागदेवाचार्यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, तर हे सुद्धा शिष्य होते. तर त्यांनी चक्रधरांनी जाणीवपूर्वक त्यांच्या शिष्यांना सांगितलं की मराठीतून आपल्याला निर्मिती किंवा ग्रंथरचना करायला सांगितलेली आहे. आता बघा, प्रथम जी काही ग्रंथरचना आहे तर ती कुठं झालेली आहे, देवनागरीत झालेली आहे. देवनागरी म्हणजे काय, देवनागरी काही गाव नाही आहे, काय आहे, देवनागरी म्हणजे लिपी आहे. तर मला सांगा, देवनागरी लिपीला दुसरं नाव काय आहे, सांगा बरं. देवनागरी लिपीला दुसरं नाव काय आहे, सांगा. लिपी, लिपी. तर देवनागरी लिपीला आपल्याला दुसरं नाव आपण काय म्हणतो, बाळबोध लिपी. आपण जेव्हा मराठी व्याकरण घेऊ तेव्हा शिकणारच आहोत. काय म्हणतो आपण, बाळबोध लिपी. हे माहीत असू द्या तुम्हाला. देवनागरी सगळ्यांनाच माहीत असतं, बाळबोध लिपी जी काही आहे ती तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तर मग देवनागरी लिपीत आता बघा, यस, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात. आता बघा, खडोव्यास, आता त्यांचे अजून एक शिष्य आहे खडोव्यास. खडोव्यास नावाचं त्यांनी नागरी नागरी किंवा सकडी लिपी जी काही आहे तयार केलेली आहे, खडोव्यास. तर लिपी म्हणजे काय, जसं बघा आता मी हे असं लिहिते ना, अ ब क ड जे काही आहेत न पर्यंत आपण लिहितो ना, तर ही काय झाली, लिपी झाली. इंग्रजीची लिपी कशी आहे, ए बी सी डी वगैरे हे झेड पर्यंत, ही काय लिपी आहे, याला लिपी म्हणतात, ठीक आहे. तर बघा, आता जे खडोव्यास आहेत, खडोव्यास, तर यांनी कोणती लिपी तयार केली, आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो. खडोव्यास यांनी कोणती लिपी तयार केली, तर खडोव्यास यांनी काय केलेली आहे, नागरी किंवा सकडी लिपी जी काही आहे, नागरी सकडी लिपी जी काही आहे तयार केलेली आहे. लिहून घ्यायचं आहे आपल्याला, असाचा असा प्रश्न येऊ शकतो. सकडी, सकडी, नागरी किंवा सकडी लिपी, नागरी किंवा सकडी लिपी तयार केली, ठीक आहे. नागरी किंवा सकडी लिपी तयार केलेली आहे, ठीक आहे. आता बघा, आता एक नंतर लिहून घ्यायचं आहे आपल्याला, चला लिहून घ्या. महाराष्ट्र सारस्वतकार, महाराष्ट्र सारस्वतकार वि ल भावे. महाराष्ट्र म्हणजे त्यांना वि ल भावेंना महाराष्ट्र सारस्वतकार म्हटलं जातं, वि ल भावे. महाराष्ट्र सारस्वतकार वि ल भावे यांनी महानुभवियांच्या मदतीने लिपी उलगडून
लिपी उलगडून वच्छाहरण व शिशुपालवध वच्छाहरण व शिशुपालवध हे ग्रंथ वच्छाहरण व शिशुपालवध हे ग्रंथ देवनागरीतून छापले. ठीक आहे. आता आपण महानुभव साहित्यातलं गद्य वाङ्मय पाहणार आहोत. ठीक आहे. गद्य नंतर मग पद्य पाहू. गद्य वाङ्मय. आता बघा, मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता? मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता सांगा बरं. प्रगती, रेणुका वाचलंय का? काल वाचून यायला सांगितलं होतं थोडंसं निराली पब्लिकेशन. ते वाचलं असलं तरी तुम्हाला आलं असतं. सांगा, महानुभव पंथाचा पहिला चरित्र ग्रंथ मराठीतला पहिला. असं मराठीतला पहिला चरित्र म्हणजे किती अनन्यसाधारण महत्व आहे बघा. काय आहे? लीळा चरित्र. हे पाठच पाहिजे बरं का. लिहा. मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता आहे? लीळा चरित्र. कोणता आहे? लीळा. आता कालच मी लीळाचा अर्थ सांगितला. लीळा म्हणजे काय? लीला. लीला म्हणजे काय? हालचाली, कृती. ठीक आहे. सोपी. म्हणजे जेव्हा आपण शब्दांचे अर्थ समजून घेतो, शब्दांची फोड करतो, तेव्हा ते काय होतं? लक्षात राहायला, ठेवायला सोपी जातं आणि आपल्यालाही जे काही आहे ते सोपी वाटतं. ठीक आहे. लीळा, लीला, कृती, आठवणी. लीळा तुम्हाला लिहून घ्या, आठवण नाही राहिलं तर. लीळा म्हणजे काय? आठवणी, कृती, जे काही हालचाली वगैरे. आठवणी चांगला शब्द आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे? लीळा चरित्रामध्ये काय आहे आणि तो कोणी लिहिला सांगा बरं. लीळा चरित्र कोणी लिहिला सांगा. मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ शंख तुडपुडे कसा लिहितील? आणि लीळा चरित्र हा महानुभव पंथाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे शंख तुडपुडे कसे लिहिणार आहेत? ते महानुभव पंथामधलेच कोणतरी लिहिणार ना. सांगा बरं. रेणुका, प्रगती. समीक्षा करणं वेगळं, अनुवाद करणं वेगळं. ठीक आहे. ओरिजिनल कोणी लिहिलेलं आहे? तर बघा, आता महानुभव संप्रदायाचे जे काही आहे संस्थापक कोण आहे? चक्रधर स्वामी. बरोबर आहे. तर चक्रधर स्वामी यांचे शिष्य होते. त्या शिष्यांचं नाव काय होतं? काय होतं शिष्यांचं नाव? चक्रधर स्वामी यांच्या शिष्याचं नाव काय होतं? व्हेरी गुड रेणुका. काय होतं? माहीन भट. माहीन भट माहीतच पाहिजे. माहीन भटावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. तर लीळा चरित्र कोणी लिहिलेले आहे? माहीन भट. आणि माहीन भट कोण होता? चक्रधर यांचा सगळ्यात सिन्सिअर, आवडता, चांगला, किंवा चक्रधरांचा म्हणण्यापेक्षा सगळ्यात चांगला शिष्य, तो एक प्रामाणिक किंवा सिन्सिअर शिष्य होता. त्याचं कारण मी तुम्हाला काल सांगितलंय की ह्या ज्या लीळा लिहिल्या त्यांनी. माहीन भट. आता बघा, ह्या ज्या त्यांनी लीळा लिहिल्या आहेत ना, तर ह्या लीळा म्हणजे ठीक आहे, ते वारल्यानंतर वगैरे हयात असताना, तर मग एक तर त्यांना जे माहीत होतं त्यांनी ते लिहिलं. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं? लोकांना सुद्धा ते भेटले
की जिथं जिथं चक्रधर स्वामी गेले होते, कारण भ्रमण करणे महानुभव पंतांचं काय आहे, त्यांच्या ते आचार धर्मामध्ये लिहिलेलं आहे की बाबा भ्रमण सुद्धा करायचं, याच्यामध्ये भ्रमंती सुद्धा आहे. तर मग चक्रधर स्वामी सुद्धा काय करायचे की भ्रमंती करायचे, इकडे तिकडे जायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग मायन भटांनी काय केलं, जिथं जिथं चक्रधर स्वामी गेलेले होते तिथं तिथं जाऊन लोकांशी बोलून वगैरे त्या लीळा ज्या काही आहेत त्या लिहून घेतल्या. आणि फक्त त्यांनी असं केलं का नाही, तर त्यांनी ते व्हेरीफाय पण केलं, त्याची पडताळणी सुद्धा केली का बाबा हे असं असं खरं झालं होतं का. म्हणजे इतकं सिन्सिअरली जो काही आहे त्यांनी लीळा चरित्र काय केलेलं आहे, लिहिलेला आहे. तर मायन भट्टांनी काय केलेलं आहे की संकलित करून चरित्र रूपाने जे काही आहे त्या मांडल्या. आता बघा मायन भट जो होता ना, तर मायन भट मूळचा जो काही आहे अत्यंत गर्भश्रीमंत आणि विद्वान असणाऱ्या मायन भट्टाला आपल्या विद्वत्तेचा अतीव गर्व होता. आपण इतरांना तृण समान लेखतो. तृण म्हणजे काय, गवत, गवतासारखं. तर याची चिन्ह म्हणून तो पायात गवताची काय घाली, वाकी घाली. म्हणजे तो खूप अहंकारी होता. आणि आकाशात एक सूर्य आणि पृथ्वीवर मी अपर सूर्य असं तो स्वतःला म्हणायचा. पुढे चक्रधरांचा त्याला सहवास लाभला आणि त्याचा जो काही अहंकार आहे तर तो काय अहंकार गळून पडला, असे जे काही आहे मायन भटाची एक स्टोरी आहे. आणि तो काय झाला, त्यांचा एकनिष्ठ काय बनला आहे, शिष्य बनला. समजलं. म्हणजे तो श्रीमंत होता, गर्भश्रीमंत होता, हुशार होता, पण काय होता, अहंकारी होता. तो काय म्हणायचा की आकाशात जर एक सूर्य असेल ना तर पृथ्वीवर मी अपार सूर्य, म्हणजे मी एक सूर्य. जसा आकाशात सूर्य तसा पृथ्वी. त्याला प्रचंड अहंकार होता आणि तो इतरांना असा गवता समान धुडे समान समजायचा. आणि त्याच्यामुळे काय, तो चप्पल त्याची कशी होती, गवताची होती. का होती गवताची चप्पल, का बाबा दुसरे मीच एक हे आहे, दुसरे जण कसे आहे, मेरे पैर की धूल है किंवा गवतासारखे आहेत. पण मग मायन भट्टांना जेव्हा मिळाला, तो भेटला तर त्याचं ते चूरचूर झाला, त्याचा जो काही अहंकार आहे तो. कळतंय तुम्हाला. मग त्याचा अहंकार गळाला आणि तो एकनिष्ठ झाला. आणि एकनिष्ठ हो म्हणजे खूप चांगलं नंतर त्यांनी काम जे काही केलेलं आहे. आता मग चक्रधर जेव्हा वारले, म्हणजे त्यांचं जेव्हा प्रयाण झालं, तेव्हा सर्व शिष्य रिद्धिपुरास एकत्र आले. हे आपल्याला महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. चला नेक्स्ट वाक्य. चक्रधर स्वामी यांचे प्रयाण झाले तेव्हा, चक्रधर स्वामींचे प्रयाण झाले तेव्हा, झाल्यानंतर असंही लिहू शकता. चक्रधर स्वामी यांचे प्रयाण झाल्यानंतर, चक्रधर स्वामी यांचे प्रयाण झाल्यानंतर चक्रधर स्वामी यांचे प्रयाण झाल्यानंतर सगळे शिष्य रिद्धिपूरला आले. रिद्धिपूर असं लिहायचं आहे. हा, रिद्धिपुरास आले, जमा झाले. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं त्या भाषेत तसं तुम्ही लिहा. शेवटी फक्त आपल्याला लक्षात, रिद्धिपूर जे काही आहे ते आपल्याला रिद्धिपूर, कोणी कोणी रिद्धिपुरम असं सुद्धा म्हणतं, कोणी कोणी रिद्धिपूर असंही म्हणतं. तर फक्त आपल्याला हे महत्त्वाचं आहे. तिथं काय आपल्याला वाक्य लिहायचे नाही आहेत, पण नाव माहीत पाहिजे. तर कुठे एकत्र आले किंवा जमा झाले तर रिद्धिपूरला. आता आपल्या परमप्रिय गुरूंच्या लीळांचे स्मरण होणे अत्यंत स्वाभाविक होते. बघा, आता एक नॉर्मल गोष्ट आहे, जेव्हा कुठलीही व्यक्ती मरते, म्हणजे निधन पावते, मरते, निधन होते एखाद्या व्यक्तीचं, तेव्हा लोक काय येतात, असे खूप चांगला होता व माय असं म्हणतात. बरोबर आहे, खूप चांगला होता, त्यांनी असं असं केलं होतं, त्यांनी आम्हाला अशी अशी मदत केली होती. किंवा एखादी कोणी खडूस व्यक्ती गेला की बाबा लय खडूस होता, बाबा बरं झालं गेला, त्यांच्या घरच्यांना तो खूप त्रास देत होता, मारत होता, पैसे मागत होता, पैसे चोरत होता, अशा प्रकारचे लोक बोलतात. म्हणजे ह्या लीळा सांगतात, आठवणी सांगतात की हा माणूस असा होता,
खूप चांगला होता, कोणी म्हणतात खूप वाईट होता, कोणी म्हणतात बरा झाला गेला, कोणी कोणी म्हणतात की चांगला माणूस होता पण त्याला आजारपणामुळं काय व्हायचा, खूप त्रास व्हायचा, बरं झालं बाबा गेला, त्याचं हे झालं वगैरे. कोणी कोणी म्हातारं असतं, रात्रीतून जातं, अटॅक येऊन जातं, ते म्हणतात की बाबा बरं झालं गेलं. ते अशा प्रकारच्या ज्या काही आठवणी आहेत ते एकमेकांना सांगतात एकत्र येऊन. ठीक आहे. तर मग त्याचप्रमाणे काय झालेलं आहे की जे सगळे शिष्य जमले आणि मग ते काय लीळांच्या त्यांच्या आठवणींचं काय करू लागले, स्मरण करू लागले. तर ह्याच वेळी काय झालं की माहीन भट्टाला लीळा चरित्रासारखी कल्पना सुचली असावी. माईन भट्टाने काय केलं, जसं मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चक्रधरांच्या सहवासात राहिलेल्या पंथियांकडून लीळा गोळा करून आणल्यात आणि नागदेवाचार्यांकडून त्या खरेपणाने पारखून त्याची परवानगी घेऊन मग संकलित कराव्यात, अशी संकलन संशोधन पद्धतीचे हे चरित्रलेखन झाले आहे. आता नागदेवाचार्य जे काही होते ते देखील शिष्यच होते, पण ते काय होते की त्यांनी का माईन भट्टांनी का नागदेवाचार्य, कारण ते सिनियर होते ना, त्यांच्या वरचे होते, बरोबर आहे ना. जे आपल्यापेक्षा जर कोणी वरचं असेल तर आपण त्यांना विचारतोच की, मग ते परवानगी घेतली त्याच्याकडून, ते खरे खोटेपणा जो काही आहे, हा खरे खोटेपणा जो काही आहे तर हा खरे खोटेपणा त्यांनी तपासून घेतल्या. ठीक आहे. तर मग असं त्यांनी संकलन केलं, संशोधन केलं, तर सत्यनिष्ठेच्या कसोटीमुळे त्यात विश्वसनीयता आली आहे. आपल्या गुरुचे चरित्र एक प्रमाण ग्रंथ होण्यासाठी मराठीतील या आद्य चरित्रकाराने केलेले परिश्रम खरंच कौतुक आहे. तर आपल्याला जर असा प्रश्न विचारला, मराठीतील आद्य चरित्रकार कोण, सांगा. मराठीतील आद्य चरित्रकार कोण कोण आहे? माईन भट. लिहून घ्या, महत्वाचं आहे. त्याच्यामुळे महाभुवानी महानुभव पंथांनी आपल्याला बरंच काय काय वाङ्मय वैशिष्ट्य जे काही आहे ते दिलेलं आहे. लिहून घ्यायचे, चला लिहून घ्या. काय आहे? मराठीतील आद्य चरित्रकार माईन भट. ठीक आहे, झालं लिहून. त्याच्यामुळं काय की एक म्हणजे एक विश्वसनीयता त्या ग्रंथावर जी काही आहे ती आहे. एकदा खेईन भटाने लीळा मिळवण्यास ते गेले. म्हणजे खेईन भट नावाचे एक व्यक्ती होते आणि खेईन भटाजवळ माईन भट गेले. तेव्हा खेईन भट कृषी कर्म करीत आणि माईन भट तर या मांग मांग गोसावी यांच्या लीळा पुसीत. म्हणजेच काय की जे खेईन भट होते तर ते शेतीचे कामं करायचे, ते शेती करायचे, शेतकरी होते आणि त्यांना वेळ नव्हता की या बाबा बसा चहा पाणी करतो, गप्पा मारू, सांगतो तुम्हाला, असं नव्हतं. तर ते खूप बिझी होते, त्या व्यस्त होते. तर मग ते शेतीचं काम करता करता ते म्हटले की तुम्ही काही करा, तुम्ही काम करता करता का असे ना मला चक्रधर स्वामींच्या आठवणी ज्या काही आहे किंवा जे काही तुम्हाला आठवण आहे त्यांच्याबद्दलची ज्या काही आहे ते मला सांगा. त्याच्यामुळं ही जी काही निष्ठा आहे, ही जी काही तळमळ आहे की त्यांच्या गुरुप्रती लिहिण्याची, ती सगळ्यांसमोर आणण्याची ही जी तळमळ आहे, तर ही माहीन भटांमध्ये आपल्याला दिसून येतं. ही जी काही तळमळ आहे ती माईन भटांमध्ये आपल्याला दिसून येते की बघ काम करता करता सुद्धा त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना विचारणे, मग ते लिहून घेणे, असं सगळं जे काही आहे. तर आपल्या गुरुबद्दलची निष्ठा, आपल्या गुरुबद्दलची श्रद्धा, आपल्या गुरुच्या व्यक्तिमत्वाचे विशेष सांगणारी प्रत्येक आठवण, प्रत्येक लीळा जी काही आहे करण्यामागची त्यांची चिकाटी आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे असं एक म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे की खेईन भट कृषी कर्म करीती आणि माईन भट तया मागा मागा गोसावियाच्या लीळा पुसती. खेईन भट सांगती त्यास माईन भट
नमस्करुणी घेती अशी आठवण जी काही आहे तर ही अशी आठवण सांगितली जाते. समजलं इथपर्यंत? तर मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? चरित्र ग्रंथ. हां, लीळाचरित्र. आणि लीळाचरित्र कोणी लिहिलेलं आहे? माईन भट. आणि माईन भटांना काय म्हटलं जातं? मराठीतील पहिले चरित्रकार किंवा आद्य चरित्रकार जे काही आहे ते म्हटलं जातं. हे पाठच पाहिजे. सोपी आहे. तुम्ही जर व्यवस्थित रोज रिव्हिजन केली तर लिहितात. आता बघा, लीळाचरित्रीची काही विभागणी आहे. लीळाचरित्र तर त्याची जी विभागणी आहे ती 3 भागांमध्ये केली जाते. कोणत्या कोणत्या बघूयात आपण. बघा, लीळाचरित्र. आता लीळाचरित्राची जी काही विभागणी आहे ती 3 याच्यामध्ये केली जाते. 3 विभागामध्ये. बघा, पहिला भाग कोणता आहे? पूर्वार्ध. लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. पहिला भाग कोणता आहे? पूर्वार्ध. नाही सॉरी, पहिला भाग एकाक आहे. एकाक. दुसरा भाग आहे पूर्वार्ध. सॉरी. आणि तिसरं काय आहे? उत्तरार्ध. एकाक, पूर्वार्ध, उत्तरार्ध. एकाक, पूर्वार्ध, उत्तरार्ध. ठीक आहे, गॉट इट. समजलं? तर बघा, आता ह्याच्यामध्ये लीळांची जी काही संख्या आहे ते 1509 आहे. आणि ह्या तिन्ही विभागाची रचना मात्र उत्तरार्ध, पूर्वार्ध, एकाक अशा क्रमाने झालेली आहे. ठीक आहे, तर लिहून घ्यायची. एकूण लीळा किती आहे? हे बघा, थोडंसं समजून घ्यायचं. हे लिहा 1509 म्हणजे 1509. एकूण लीळा किती? हे विचारतात डिरेक्ट आपल्याला, असा प्रश्न येतो. आता बघा, याची जी विभागणी आहे ती एकाक, पूर्वार्ध, उत्तरार्ध अशा 3 विभागामध्ये झालेली आहे. पण जे शंग तुडपुडे आहेत, आपल्याला शंग तुडपुडे सारखे पेपरला विचारले जातात किंवा ऑप्शन मध्ये तरी असतात. त्यांना काय वाटतं? शंग तुडपुडे यांना काय वाटतं की आधी काय झालेलं आहे? उत्तरार्ध झालेला आहे, नंतर पूर्वार्ध झालेला आहे आणि नंतर एकाक झालेला आहे. तर हे जे काही अशा क्रमाने जी काही आहे याची रचना झालेली आहे असं कोणाला वाटतं? शंग तुडपुडे यांना वाटतं. ते सुद्धा आपण लिहून घेऊया. चला लिहा, नेक्स्ट लाईन लिहा. या 3 विभागांची रचना, या 3 विभागांची रचना या 3 विभागांची रचना उत्तरार्ध, उत्तरार्ध, पूर्वार्ध, उत्तरार्ध, पूर्वार्ध, एकाक. उलट लिहायचं, याच्या उलट. असं डॅश डॅश करून लिहिलं तरी चालेल. उत्तरार्ध, पूर्वार्ध, एकाक असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, असं उलट क्रमाने. झालं लिहून? अशा क्रमाने झाली असावी, अशा क्रमाने झाली असावी असे शंगो तुडपुडे यांना वाटते. ठीक आहे,
समजलं? असं कोणाला वाटते शंगो तुळपडे खाली अंडरलाईन करायचे, त्याला अधोरेखित करायचे. आता बघूयात त्याच्यामध्ये काय काय. बघा, आता पूर्वार्ध आणि उत्तरार्धात असलेल्या चक्रधरांच्या ज्या काही लीळा सांगणारी अनेक शिष्य मंडळी संप्रदायात होती. याचं कारण असं होतं की त्यांनी त्यांच्यासोबत तो वेळ घालवलेला होता, तेव्हा ते अस्तित्वात होते आणि नंतर मग चक्रधरांचं प्रयाण झालं. प्रयाण होणे म्हणजे निधन झालं, ते वारले वगैरे. तर तेव्हा होते, बरोबर आहे, कारण लीळा त्यांच्या समोरच घडल्या होत्या. म्हणजे जे काही होतं ते सगळं त्यांच्या शिष्यांसमोर घडलेलं होतं. पण जे एकाकी होतं, एकाकी म्हणजे सगळ्यात पहिली जी काही अवस्था होती, तर चक्रधरांचे जीवन फारसं कुणाला माहीत नव्हतं. आता महदाईसा ज्या काही होतं, तर त्यासारख्या ज्या काही जिज्ञासू शिष्याशी चर्चा करताना किंवा त्यांची काही भक्तांशी बोलताना चक्रधराच्या मुखातून पूर्व आयुष्यातील काही संदर्भपणे सहज येऊन जात. म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिले बरेच दिवस, जसं आता तुम्ही, आता उदाहरणार्थ तुम्ही आता गेले, आपण 1-2-4 महिने सोबत आहोत, तर मी तुम्हाला सांगते ना की मी असा अभ्यास करायचे, आम्ही ह्या परिस्थितीतून गेलो आहे वगैरे. म्हणजे माझा तो एकाकी, म्हणजे हे क्लास तुमचं माझं संबंध येण्याच्या आधीचा जो काही आहे, किंवा असं होतं तसं होतं, मी तुम्हाला काही 10वीच्या आठवणी सांगितल्या, 12वीच्या वगैरे. तर मग चक्रधर स्वामी पण काय की ते बोलताना, भाषण देताना, त्यांचं काय प्रवचन सांगताना ते सांगायचं की आधी असं असं होतं, तसं तसं होतं. मग ह्या सुद्धा गोष्टी थोड्याफार काय झालेल्या त्यांच्या शिष्येकडून त्यांना माहीत झाल्या. कारण ते बोलताना जे काही आहे, ते बोलताना काही संदर्भ जे काही आहे ते द्यायचे, किंवा ते सहज येऊन जायचं की बा आधी असं होतं, किंवा आपण कोणासोबत असलो की ते सांगतात ना, आधी असं असं झालं बाबा, आम्ही असं असं खायचो, आता असं झालं तसं झालं. तर ह्या पद्धतीने आता बघा, स्वामींच्या मुखातून ऐकलेल्या अशा काही संदर्भाचा, प्रसंगाचा आधार घेऊन त्यांच्या पूर्व जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न एकाकात झालेला आहे. एकाक म्हणजे काय की त्यांचं जे काही पूर्वजीवन आहे, पूर्वजीवन जे काही आहे, तर ते पूर्वजीवन एकाकामध्ये आलेलं आहे. एकाकामध्ये काय की महानुभावांचं, चक्रधरांचं जे काही आहे पूर्वजीवन आपल्याला दिसून येतं. तर इथे काय केलंय की त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न एकाकात आपल्याला झाला आहे. तर लीळा चरित्राची रचना कधी झालेली आहे बघा, म्हणजे झाली असं म्हणता नाही, त्याच्यावर त्यांनी सांगितलंय की झाली असावी. तर किती लिहून घ्या, 1283 मध्ये समोर वाक्य लिहायचे झाली असावी. म्हणजे कन्फर्मेशन, एकदम असं कन्फर्म नाही की ह्याच वर्षी, पण एक अनुमान असं आहे की झाली असावी. चला लिहून घ्या, 1283 मध्ये लीळा चरित्राची रचना, लीळा चरित्राची रचना 1283 मध्ये, लीळा चरित्राची रचना 1283 मध्ये मध्ये झाली असावी. ठीक आहे, म्हणजे याच्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टींचं आकलन करता येतं. आता बघा, चक्रधर आणि महानुभव संप्रदाय, तर यांच्याविषयीची जी काही आहे वैविध्यपूर्ण माहिती आपल्याला लीळा चरित्रातून प्रकट झाल्याचं दिसते. आता चक्रधर हे महानुभवांचे चैतन्यशील असे प्रेरणास्थान होते. ते गुरु होते, संस्थापक होते, प्रेरणास्थान होते. त्यांच्या तत्वज्ञानाचा जो काही आहे तो मूलस्त्रोत होता. आता अनेक घटना प्रसंगातून प्रकट होणारं जे काही त्यांचं व्यक्तिमत्व आहे, तर त्याच्या युक्तीतून आणि कृतीतून जे काही आहे ते स्पष्ट होणारं होतं. आता महानुभव संप्रदायाचं जे काही तत्वज्ञान आहे किंवा आचारधर्म असेल, चक्रधरांच्या पदयात्रेच्या निमित्ताने येणारे अनेक व्यक्ती आणि स्थळांची माहिती, म्हणजे तेव्हा काही असं घोडे होते पण गाड्या वगैरे नव्हते. आणि आपण पाहिलेलं आहे की महानुभवांचं की त्यांचं एक भ्रमंती असं एक होतं आचारधर्मामध्ये. तर मग ते त्यांचं पायी पायी चालणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, बोलणं, तर मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी, म्हणजे लीळा चरित्रामध्ये नेमकं काय काय आहे, तर काय आहे की चक्रधर स्वामी यांचं व्यक्तित्व आहे, किंवा त्याचा आचारधर्म आहे, त्या संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, त्या काळची जी काही राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनातली जी काही वैशिष्ट्ये आहे
ती सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. चक्रधर स्वामी जिथं जिथं गेलेले आहेत तर त्या स्थळांची माहिती सुद्धा ह्या लीळा चरित्रामध्ये आहे. घडामोडी आहेत. तर हे सगळं लीळा चरित्रातून घडत असल्यामुळे ह्या ग्रंथाला सांस्कृतिक दस्तऐवजाचं सुद्धा म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक सुद्धा माहिती आहे. म्हणजे फक्त चक्रधर स्वामींचं आहे का नाही, तर त्या काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, तर हे सगळं जे काही आहे आपल्याला ह्या इतर गोष्टी सुद्धा माहीत होतात. म्हणजे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किंवा हे तर आहेच, पण ह्या इतर गोष्टी सुद्धा काय आहे माहीत होताना आपल्याला दिसून येतं. आता चक्रधर काय आहे चरित्र विषय असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिदर्शनावर माईनभट्टने अधिक भर देणे स्वाभाविक आहे. मात्र माईनभट्टाला केवळ गुरुची चरित्र लिहायचे नाही, तर काय केलेलं आहे त्यांनी ह्या लेखनाद्वारे गुरुचे स्मरण करायचे आहे. आता महानुभव पंथामध्ये स्मरण भक्तीला अनन्य साधारण महत्त्वाचं म्हणजे स्मरण, आठवण करणं, चांगल्या गोष्टी ज्या काही घडून गेलेल्या गोष्टी आहेत ते आठवण करणं, वर्तमानात आणि भविष्यासाठी येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या लोकांना काय आहे ते संग्रहित करून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम जे काही आहे तर ते माईनभट्टांनी करून ठेवलेलं आहे, आपल्याला दिसून येतं. कळतंय तुम्हाला? लीळांचे लेखक हे स्मरणांचे माध्यम आहे. त्यामुळे चक्रधरांच्या सौंदर्य वर्णापासून तर त्यांच्या तत्वनिरूपणापर्यंत देखील आणि त्यांच्या सूक्ष्म हालचाली जे काही आहे कृतीपर्यंत देखील सर्व तपशील आपल्याला काय आहे जुळवीत स्मरणासाठी श्रीमूर्ती आकाराला माईनभट्टांनी जे काही आहे ते आणलेलं आहे. चक्रधर कसे होते दिसायला? सुंदर होते. आणि अवतार त्यांनी घेतल्यामुळे ह्या सौंदर्याला काय होती आगडी झडाडी होती. आता असं म्हणतात की जे अवतार आहे ना, समजा श्रीकृष्णाचा अवतार आहे, दत्ताचा अवतार आहे, म्हणजे दिसायला कसा असेल तेजोमय, एकदम झळाळणारा, 100 लोकात उठून दिसणारा जो काही आहे अशा प्रकारे. ठीक आहे. तर त्यांचं जे शरीर होतं ते कसं होतं पीडदार शरीर होतं आणि दिसायला सुद्धा ते काय होते सौंदर्यवान होते. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे त्यांच्या दिसण्याचं सुद्धा वर्णन तिथे आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी, आता त्या कोणकोणत्या आठवणी आहे बघा. तर आता एक लहान धनाई नावाची जी काही होती तर त्या धनाईला कावड्याची गोष्ट चक्रधरांनी सांगितली होती. त्यानंतर ब्राह्मणांच्या घरी गुरे राखणारे चक्रधर म्हणजे चक्रधरांनी ब्राह्मणांच्या घरी गुरे राखली होती त्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर महादाईसा जी काही होती ती वृद्ध शिष्येला जे काही आहे श्रमाने थकवा येतो म्हणून तिचे अंग चुरणारे चक्रधर होते, म्हणजे तिचे अंग दाबून देणे अशा प्रकारे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आठवणी जे काही आहे तर आहे. आणि याचबरोबर काय आहे, याचबरोबर आपल्याला काय दिसून येतं की चक्रधर स्वामींनी माईनभट्टांनी काय केलेलं आहे की त्यांचे जे शिष्य आहे, आता त्यांचे शिष्य कोण तर नागदेवाचार्य चक्रधरांसोबत राहिलेले आहे बऱ्याच वेळ. त्याच्यानंतर बाईसा होती, दादोस होते, सारंग पंडित होते. तर हे जे काही पंथातले शिष्य होते ना तर ह्या शिष्यांच्या व्यक्तिरेखा किंवा त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे तर ते देखील लीळा चरित्रामध्ये काय झालेलं आहे चित्रित झालेलं आहे. तर लीळा चरित्र म्हणजे काय की महानुभव तत्वज्ञान आणि वाङ्मय याचा मूलाधार म्हणजे याचा मूळ आधार असं म्हटलं जातं. लिहून घ्यायचंय, चला लिहा. लीळा चरित्र म्हणजे महानुभव्य वाङ्मय
महानुभवीय वाङ्मय व तत्वज्ञानाचा मूलाधार होय. मूलाधार म्हणजे काय? मूळ आधार, मूलाधार होय. मूळाधार होय. मूळाधार म्हणजे काय? मूळ आधार. ठीक आहे. आता मायन भट्टांनी हे काय असं लीळा चरित्र केला तर त्यांचा श्रद्धाभाव होता, तर असं करायच्या म्हणून करायच्या किंवा शिष्य आहे तर गुरु शिष्याचं कार्य असं वगैरे काही नाही. तर त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्ण वृत्तीने जे काही आहे मायन भट्टाने आपल्या गुरुच्या ज्या काही लीळा आहेत तर त्या लीळा त्यांनी गोड्या केलेल्या आहे आणि तितक्याच वस्तुनिष्ठ दृष्टीने ऐतिहासिक सत्याच्या कसोटीवर काय केलेलं आहे त्या पारखून सुद्धा घेतलेल्या आहे. त्यामुळे पंथीय दृष्टीने जर आपण विचार केला तर अत्यंत काटेकोरपणे प्रामाणिकपणे सिन्सिअरली आला आपण जे म्हणतो ना सिन्सिअरली, तर असं त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं आहे. परिणामता एक आदर्श चरित्र ग्रंथ म्हणून सुद्धा लीळा चरित्राचे मराठी वाङ्मयातील स्थान निश्चित झालेले आहे. मराठीतील आद्य ग्रंथ तसेच आद्य ग्रंथ चरित्र म्हणजे आद्य ग्रंथ म्हणू शकतो आणि आद्य ग्रंथ चरित्र म्हणून सुद्धा दोन्ही जर विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? लीळा चरित्र असंच आहे. तर ऐतिहासिक सत्य आहे, याच्यात प्रांजलता आहे, वाङ्मयीन गुणविशेष आहे, तर हे सगळं एक वैशिष्ट्य आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर थोडंसं वाङ्मयाविषयी अजून म्हटलं तर काय येईल बघा. तर याचं जे निवेदन आहे ते रसपूर्ण निवेदन आहे, म्हणजे अत्यंत रसिक पद्धतीने किंवा रसपूर्ण असं त्यांचं निवेदन आहे. भाषेचा कसा आहे? साधेपणा आहे, काही फार असं क्लिष्ट आधीच्या काळात असलेल्यामुळं म्हणून काय असं फार क्लिष्ट वगैरे असं लिहिलेलं नाही. तर रसपूर्ण निवेदन आहे आणि काय आहे? भाषेचा साधेपणा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्या हे लीला चरित्राचं याच्यामुळं काय झालेलं आहे? सौंदर्य जे काही आहे ते सौंदर्य इथे वाढलेलं आहे. आता प्राचीन मराठी साहित्य हे पूर्ण देशी स्वरूपाचं आहे, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आता बघा ह्या साहित्यातील जे काही देशीपण आहे, देशीपण म्हणजे काय की मूळ मातीतलं, मूळ भाषेतलं, प्राकृत देशी भाषेतलं जे काही आहे मराठीतलं, पण त्याचे जे काही अंतरंग समाज समजतो त्याच्या बोलीभाषेतून अनेकांनी सांगितलेल्या लीळा संकलित झाल्यामुळे तत्कालीन व्यवहारात बोलण्यात झालेल्या मराठी बोलीचे रूप ह्या ग्रंथात आढळते. तर हे एक असं लिहून घ्यायचंय बघा, असं इथं बघून लिहा व्यवस्थित. बघा म अर्धा र आणि हा मराठी बोली, हे मराठीचीच बोली आहे. अपभ्रंश होऊन होऊन नंतर भाषा मराठी बोली असं लिहून घ्या. ठीक आहे. त्याचे मराठी बोलीचे रूप जे काही आहे हे लीळा चरित्रात आपल्याला आढळते. अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. मराठी, मराठी बोली. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहून घ्या, त्याचं वैशिष्ट्य लिहा. चला, छोटी छोटी वाक्ये, छोटी छोटी वाक्ये, छोटी छोटी वाक्ये, घरगुती स्वरूपाची साधी सोपी व अनौपचारिक भाषा. घरगुती स्वरूपाची, घरगुती स्वरूपाची साधी सोपी व अनौपचारिक भाषा. वाक्यप्रचार, 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 यांच्याद्वारे 13व्या शतकातील मराठी समाजाचे
13व्या शतकातील मराठी समाजाचे आणि सांस्कृतिक जीवनाचे अंतरंग उलगडले गेलेले आहे. ठीक आहे. आता ते कशा प्रकारे गेलेलं आहे ते बघूयात. बघा आता हे जे त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे माईन भट्टांनी, तर त्याच्यामध्ये कसे उल्लेख आलेले आहे, दिवाळी शिमगा म्हणजे काय की त्या काळामध्ये दिवाळी शिमगा म्हणजे होळीला बरेच जण शिमगा असे म्हणतात. तर बाबा ह्या पद्धतीचे सणवार त्या काळामध्ये साजरे केलेले जायचे. म्हणजे एकंदरीत काय की सांस्कृतिक जीवन जे काही आहे, धार्मिक जीवन जे काही आहे ते. त्याच्यानंतर काय बारसे, पाहुणचार अशा प्रकारचे शब्द आलेले आहे. म्हणजे त्या काळातल्या ज्या काही चालीरीती होत्या तर त्या चालीरीती आपल्यासमोर ह्या माध्यमातून येतात. त्याच्यानंतर जे काही पदार्थ आहे ते सुद्धा, की जसं शेंगुडे, वडेयाचे, आंबट अशा प्रकारचं जे काही आहे असे शब्द आपल्याला त्याच्यात दिसतात. त्याच्यानंतर विवाह पद्धती दिसून येते. व्रस्त कसे वापरायचे, अलंकार, नाणीमध्ये त्यांनी असं तिथं लिहिलेलं आहे लीळाचरित्रामध्ये की आसू, दाम, रुका, कवडा. तर हे जे काही नाणी त्या काळामध्ये साधारण 12व्या-13व्या शतकामध्ये जे काही वापरल्या जातात, एक प्रकारे सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जे काही पार्श्वभूमी होती किंवा जी काही ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात तर ह्या लीळाचरित्रातून आपल्याला कळतात. कळते का तुम्हाला? त्याच्यानंतर बाजारहाट, व्यापार, कृषी जीवन, जाती व्यवस्था, कोणकोणत्या भाषा होत्या, तत्कालीन समाज जीवन कसं होतं, लोकजीवन कसे होते, तर अशा प्रकारे अनेक संकेताचे दर्शन जे काही आहे आपल्याला लीळाचरित्रातून होतं. कळतंय? आता बघा, तर अशा प्रकारे त्यांनी बरंच म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हे झालं. त्याच्यानंतर माईन भट्टांनी श्री गोविंद प्रभू चरित्र नावाचा एक दुसरा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आता गोविंद प्रभू चरित्र, तर गोविंद प्रभू चरित्र कोण होते की चक्रधर प्रमाणेच त्यांचे दुसरे परमगुरु होते. त्यांचं नाव होतं श्री गोविंद प्रभू. ठीक आहे. नंतर लिहायचं आहे श्री गोविंद प्रभू चरित्र, हे माईन भट्टांनी लिहिलेलं आहे. लिहून घ्या श्री गोविंद प्रभू चरित्र, लिहून घ्यायचंय. ठीक आहे. श्री गोविंद प्रभू चरित्र, त्याच्या खाली एक ओळ लिहून घ्यायची. चला लिहा. हा माईन भट्टांचा दुसरा ग्रंथ, हा माईन भट्टांचा दुसरा, म्हणजे आपल्याला समजा विचारलं की कालानुक्रमे लावा, तर तुम्हाला मी जसं जसं लिहून देते तसं तसं तुम्ही अभ्यास करायचं किंवा तसं तशा त्या पद्धतीने हे करायचं. तर पहिला ग्रंथ, पहिलं त्यांनी काय लिहिलेलं आहे, लीळाचरित्र. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे, श्री गोविंद प्रभू चरित्र. ठीक आहे. तर लिहा, हा माईन भट्टाचा दुसरा ग्रंथ, हा माईन भट्टांचा दुसरा ग्रंथ यातही लिहा, यात त्यांचे परमगुरु श्री गोविंद प्रभू यांचा जीवनपट, श्री गोविंद प्रभू यांचा जीवनपट स्मृती रूपाने, स्मृती म्हणजेच लीळा म्हणजेच आठवण. ठीक आहे. फक्त नावं वेगळे, अर्थ तोच आहे. 323 लीळातून रंगविला आहे. किती? 323. 323. आणि हा किती होता? 1500. 1500 किती होता हा? हा जो होता आपण पाहिलेला 1509. हे लीळा आपल्याला किती आहेत माहित पाहिजे. ठीक आहे. तर हे बघा, आता श्री गोविंद प्रभू चरित्र मध्ये किती लीळा आहेत? 323. लिहून घ्या. ठीक आहे.
आता बघा, हे नाव जरी असलं श्री गोविंद प्रभू चरित्र, पण महानुभव पंथामध्ये याचा उल्लेख काय केला जातो? रिद्धिपूर लीळा किंवा रिद्धिपूर चरित्र असा केला जातो. नंतरची लाईन लिहा. महानुभव पंथामध्ये याचा उल्लेख रिद्धिपूर चरित्र किंवा रिद्धिपूर लीळा असा केला जातो. किंवा ऑब्लिक रिद्धिपूर लीळा असं केला जातो. त्यानंतर खालची एक लाईन लिहायची आहे. झालं का लिहून? त्यानंतर लिहायचं आहे वी भी कोलते परत अभ्यासक समीक्षक वी भी कोलते यांनी याचे नाव किंवा यांनी त्याचे नाव श्री गोविंद प्रभू चरित्र असं नामकरण केलं. वी भी कोलते यांनी याचे नाव श्री गोविंद प्रभू चरित्र असे नामकरण केले किंवा असं म्हटले आहे, लिहिले आहे. असे श्री गोविंद प्रभू चरित्र नामकरण केलेले आहे. श्री गोविंद प्रभू नामकरण केलेले. तर हे बघा, हे महत्त्वाचे नोट्स आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की माईन भटांबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला. त्यांनी कोणकोणते ग्रंथ, ते सुद्धा कालानुक्रमे त्या लीळांमध्ये किती संख्या आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे बाबा, ते का महत्त्वाचं ठरतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत पाहिजे. आणि तुम्ही याचं काय करा, छान रिव्हिजन करा. आणि काय करा, हे रिव्हिजन तुमचं पटकन होऊन जाईल. काही फारसं तुम्हाला काही वेगळं वाचायचं नाही, हेच रिवाईज करायचं आहे. निराली पब्लिकेशन संदर्भासाठी वाचायचं आहे. आणि काय करायचं की बाबा असं मागच्या 5 वर्षाचे बघा की बाबा काय महानुभव पंथावर काय प्रश्न आलेले आहे. स्मृतीस्थळावर महानुभव पंथावर काय काय प्रश्न आले, जस्ट उघडून पहा, फक्त बघा काय काय आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित रिव्हिजन करा. चालेल. थांबूयात आपण इथे. भेटूया. माईन भट आणि बाकीचे जे काही सगळे शिष्य आहे त्यांची जी काही वाङ्मय निर्मिती आहे ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चालेल. 323 जे काही आहेत ना त्या लीळा आहेत. म्हणजे श्री गोविंद प्रभू चरित्र जे काही आहे तर त्याच्यामध्ये ज्या लीळा आहेत, ओढी लीळा म्हणजे आठवणी, ज्या काही ओढी आपण असं म्हटलं तरी चालेल, वाक्य ओढी, कारण गद्य पद्यामध्ये आहे. हो, लीळा म्हणजे आठवणी. तेवढ्या आठवणी सांगितल्या आहे बाबा, की त्यांनी कथा सांगितली, त्यांनी जे काही आहे महादाईचा थकले असल्यामुळे काय तिचे पाय दाबून दिले, तिचं अंग दाबून दिलं, अशा प्रकारच्या आठवणी वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. अजून तुम्हाला काही डाऊट आहे का? प्रगती, शीतल, कोमल, विशाल, राठोड आहे क्लिअर? तर हे लीळांची संख्या आपल्याला माहीत पाहिजे आणि कोणी कोणते ग्रंथ जे काही आहे ते लिहिलेले आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. चालेल. थांबूयात आपण इथेच. ओके. भेटूयात उद्या वेळेवर. सगळ्यांनी वेळेवर जॉईन व्हा. ठीक आहे. ठीक आहे.